Okay, now you can see the alter table commands, different types of commands right now. In this case, we can see the first command, that is alter table. Where we use this command, there is alter table customer add check constraint name not equal to null. म्हणजे नेम नल नाही, आपण चेक कन्स्टंट त्यावरती अप्लाय केलं होतं. आपण आणखी एक कन्स्टंट या ठिकाणी अप्लाय करतोय, that is alter table product, or we can say customer. Alter table customer कन्स्टंट कोणता ऍड करतोय बघा, कस्टमर ऍड. आता मी कन्स्टंट ऍड करतोय. ओके, आधी चेक कन्स्टंट ऍड केलं, आता मला युनिक कन्स्टंट ऍड करायचे. ऍड कन्स्टंट कीवर्ड व्यवस्थित राईट करा, कारण स्पेलिंग मिस्टेक जर झाली आपल्या त्याच्यामध्ये तर तो आउटपुट प्रॉपर रिटर्न करत नाही. ऍड कन्स्टंट, वी कॅन से कन्स्टंट देन नेम. आता या ठिकाणी कन्स्टंट आपल्याला फील्ड वरती कन्स्टंट ऍड करायचं आहे, तर मी फील्ड कन्सिडर करतो आयडी. आता आयडी ला आपण ऑलरेडी काय केलं होतं, प्रायमरी की कन्स्टंट कन्सिडर केलेले आहे. बट वन्स अगेन वी कॅन कन्सिडर युनिक कन्स्टंट टू इट अगेन, दॅट इज आयडी युनिक unique. Sorry, here we can say the another name, cust id, I think cust customer id. मी एक नाव इथे वेगळं नाव मेन्शन केलं आणि ते युनिक असेल. कशावर डिपेंड आहे ते युनिकनेस त्याचा, दॅट इज युनिक से आयडी. आयडी ह्या कॉलम वरती आपण काय केलं, एक युनिक कन्स्टंट ऍड केलं. कोणतं, कस्ट आयडी नावाने. तर आता त्या ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू सेम राहणार आहे. ओके, यू कॅन सी सिलेक्ट स्टार टेबल. ओके, the constant will be created but it not shown in this particular region. ओके, कस्टमर त्या टेबल मध्ये ते दाखवणार नाही, परंतु ते कन्स्टंट काय केलं जाईल त्या ठिकाणी ऍड केलेलं असणार. ओके, नाउ वी कॅन कन्सिडर डिस्क्रिप्शन. DSC कस्टमर. बघूया डिस्क्रिप्शन मध्ये काय दिसतंय का. एज सॅलरी पर्यंत दिसतंय. ओके, आयडी, सी नेम, एज, ऍड्रेस, सॅलरी, जेंडर. ओके, तुमचा हा जो आयडी आहे, ह्या आयडीलाच त्यांनी काय केलं, आता युनिक कन्स्टंट कन्सिडर केलं. आपण जर नेमला दिलं असतं तर एका नावाचा एकच व्यक्ती किंवा एकच एम्प्लॉय आपल्याला त्या ठिकाणी ऍड करता येत असता, दुसऱ्या नावाचा दुसरा एम्प्लॉय त्या ठिकाणी ऍड करता येत नाही. आपण तिथे सुद्धा युनिक कन्स्टंट काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. ओके, त्यानंतर एखादी फॉरेन की आपल्याला ऍड करायची. फॉरेन की कन्स्टंट आपण एक बघितलं होतं. फॉरेन की कन्स्टंट हेल्प्स टू perform, or it helps to represent the corresponding relation between two tables. For that purpose we need to consider the name of the another table. आता मला या ठिकाणी काय करावं लागेल, आणखी एक टेबल क्रिएट करावं लागेल. ओके, तर मी काय करतोय, कस्टमर टेबल ऑलरेडी आहे. तर कस्टमर कशाचे करस्पॉन्डिंग कस्टमर आहे, तर सपोज मी या ठिकाणी कन्सिडर केलं, कस्टमर टेबल साठी आपल्याला अजून एक दुसरा टेबल लागेल. आपण बँक नेम कन्सिडर करूया. ओके, बँकेचा, कुठल्या बँकेचा तो कस्टमर आहे, तर मी या ठिकाणी टेबल क्रिएट करतो. क्रिएट टेबल बँक. ओके, आणि बँक मध्ये मी टेबलला इथे पहिल्यांदा कन्सिडर करतोय BID सपोज. ओके, बँक आयडी, इंटिजर व्हॅल्यू दिली मी त्याला आणि त्याला मी प्रायमरी की म्हटलं, प्रायमरी की. ओके, त्यानंतर बँक नेम, बी नेम, दॅट इज अ बी नेम. हिअर इट विल बी varchar. बँक नेम varchar ऑफ से 20. त्यानंतर बँक नेम नंतर आता ह्या बँकेचं जे रिलेशन आहे. ओके, तर आपण त्याची जी प्रायमरी की आहे, बँकची प्रायमरी की आपल्याला यूज करायची कशामध्ये, कस्टमर टेबल मध्ये. म्हणजे आपण कस्टमर टेबलला ती फॉरेन की म्हणून आपण ऍड करणार आहोत. किंवा आपण बँक मध्ये आपण कस्टमर आयडी जो आहे, तो कस्टमर आयडी आपण टेबल बँक टेबल मध्ये काय करू शकतो, ऍज अ फॉरेन की म्हणून यूज करू शकतो. तर मी काय करतोय, बँक टेबल यूज करतोय आणि ह्या बँक टेबल मध्येच आपण त्या ठिकाणी एक नवीन कॉलम ऍड करूया, अल्टर टेबल कमांड घेऊन.
आणि त्या ठिकाणी ती फॉरेन की काय करू, ऍड करूया. ओके, नाउ वी कन्सिडर दिस बँक आयडी इंटिजर प्रायमरी की. आता प्रायमरी की म्हटल्यानंतर बाय डिफॉल्ट तो नॉट नल असणार आहे. बँक नेम ला पण आपण या ठिकाणी नॉट नल सेट करूया. नॉट नल, इट डज नॉट ऍक्सेप्ट द नल व्हॅल्यू. ओके, आणि आणखी एक कन्सिडर करू बँक ऍड्रेस, बी ऍड्रेस. ओके, बँक ऍड्रेस, दिस इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ varchar. ओके, varchar ऑफ सेट 20. आणि काय झालं, मी एवढ्या फील्ड ऍड केल्या आणि एवढ्या फील्ड ऍड करून माझा टेबल मी कम्प्लीट केला. ओके, परंतु मला काय मला असं वाटलं की कस्टमर टेबलचं रिलेशन माझ्याकडनं बँक टेबलला द्यायचं राहील. मग आता या ठिकाणी आपल्याकडे अल्टर टेबल कमांड आहे. अल्टर टेबल कमांडचा युज करून मला काय करायचं होतं, कस्टमरचा जो आयडी आहे तो कस्टमरचा आयडी मला बँक टेबलमध्ये ऍज अ फॉरेन की म्हणून युज करायचा. कारण आयडी तिकडे प्रायमरी की आहे आणि ती प्रायमरी की आपण दुसऱ्या टेबलमध्ये ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस तो काय होतो, फॉरेन की म्हणून युज होतो. तर आता या ठिकाणी मी अल्टर टेबल कमांड देताना कशी देणार, अल्टर टेबल, कोणता टेबल अल्टर करतोय मी, बँक नावाचा टेबल अल्टर करतोय. ओके, तर बँक टेबल मध्ये मला काय चेंज करायचंय, ऍड करायचंय काय, फॉरेन की. फॉरेन की ऍड करायची. आता फॉरेन की कोणती आहे, फॉरेन कीला मी इथे नेम मेन्शन करतो. सपोज कस्ट आयडी, CUST कस्टमर आयडी असं मी फॉरेन कीला नाव दिलंय. आणि रेफरन्स कोणाचा घेतो, I will use references as a keyword. This is the keyword, very important when you establish the relation between two, or we can add foreign key of one table to the another table. कारण हा रेफरन्सेस कीवर्ड नसेल तर तो त्या टेबलला रेफर करू शकत नाही. तर रेफरन्सेस कुणाचा रेफरन्स घ्यायचा आहे आपल्याला, तर त्या कस्टमर टेबलचा. नाउ रेफरन्सेस टू कस्टमर टेबल. आणि कस्टमर टेबल मधनं त्या ठिकाणचं आपल्याला कस्टमर टेबलचा आयडी लागेल, कस्टमर से आयडी. कस्टमरचं टेबलचं नाव द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याचा कोणत्या कॉलमचा तुम्ही रेफरन्स घेता त्या कॉलमचं नाव काय केलं जाईल, त्या ठिकाणी यूज केलं जाईल. ओके, हाऊ वी कॅन गेट कॉलम कस्टमर डज नॉट एक्झिस्ट इन द टेबल. Add foreign key. Okay, here we consider customer ID. Instead of customer ID, we consider only the. Okay, it doesn't exist. Alter table bank. Add foreign key. Customer. आपण टेबल बँकचा टेबल ऍड करतोय ना, अल्टर टेबल बँक. वी हॅव द बँक as a I can use here alter table. One thing is remaining there, alter table bank. We want to alter the table bank now. First of all, we need to consider the description of the bank table. TSC bank. What is the description of this bank is BID, the name, and bank address. And you want to alter the table bank. That is, you need to insert alter table bank. Add. आपल्याला आधी कॉलम पण ऍड करावं लागेल आणि नंतर त्याला रेफरन्स करावं लागेल फॉरेन की मेन्शन करून तिकडनं. ओके, तर इथे पहिल्यांदा आपल्याला ऍड कॉलम म्हणावं लागेल. ऍड कॉलम, अल्टर टेबल बँक, ऍड कॉलम
CUMN, add column, say cust ID, suppose customer, तिकडे आपण टेबल आयडीच म्हटलेलं होतं, कॉलम आयडी. ओके, आयडी कोणत्या टाईपचा आहे तो, इंटिजर टाईपचा कॉलम आहे. ऍड कॉलम आयडी, देन त्याचे डेफिनेशन द्यायची ना, तर ते फॉरेन की म्हणून आपण ऍड, फॉरेन की रेफरन्सेस, कुठनं रेफरन्स घ्यायचा आहे त्याचा, कस्टमर मधनं रेफरन्स घ्यायचा आहे. लक्षात आलंय का, हे लक्षात घ्या. अल्टर टेबल बँक टेबल अल्टर करतोय आपण, त्या बँक मध्ये आपल्याला ती रेफरन्स की ऍड करायची. थोडक्यात त्याला काय करावं लागतं, त्याला कॉलम ऍड करायचा आहे. तो रेफरन्स की फॉरेन की ऍड करतो म्हणजे आपण तो कॉलम ऍड करतो आणि त्याला ती रेफरन्स की काय करायची, त्या ठिकाणी सेट करायची. अगेन वी हॅव वन मोर हिअर, दॅट इज नियर फॉरेन की. references to the customer, references customer, foreign key customer, कस्टमरचं कॉलम काय आहे, CUSTOMER, integer data type, then we mention the foreign key. We can consider column ID. Okay, and then we need to represent add bank, add foreign key. Here's a foreign key, add FOREIGN. foreign key काय दिलंय, आयडी आपण ऍड केलाय आता, त्याच्यामध्ये आयडी references. Okay, now we consider the column of the same table. This is references to the customer, CUSTOMER, customer. Cannot foreign key constraint, cannot add foreign key constraint, customer ID say. Okay, one row will be affected. Now you can see this. This is the right syntax where we can consider. We consider the bank table first. DESC bank. बँक साठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, तो कॉलम तिथे घ्यावा लागेल, आयडी ऍज अ कॉलम त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागतं. ओके, आता ह्या कॉलमला तुम्हाला काय करायचंय, फॉरेन की म्हणून सेट करायचं. या कॉलमला काय केलं जाईल, तुम्हाला फॉरेन की सेट केलं जाईल. तर ती फॉरेन की सेट करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही बँक टेबल मध्ये डेफिनेशन देतानाच त्या ठिकाणी तुम्ही ऍड करणार. आता आपण डेफिनेशनच्या वेळेस आयडी ऍड नाही केलेला, आपण काय केलं, नंतर त्या टेबलला ऍड केलंय कॉलम, नवीन कॉलम ऍड केला, दॅट इज अल्टर टेबल ऍड कॉलम इन आयडी इंटिजर, अँड देन वी कॅन सेट. त्याच्यानंतर त्या आयडीला, ह्या नवीन कॉलम जो आपण ऍड केला त्या आयडीला काय केलं आपण, कस्टमर टेबल संगे त्याचं रिलेशनशिप सेट केले. म्हणजे या ठिकाणी अल्टर टेबल बँक आयडी ऍड फॉरेन की आयडी, फॉरेन की कोणाला सेट करायचंय, आयडी ह्या कॉलमला सेट करायचंय, आणि काय ऍड करायचंय, कोणाचा रेफरन्स द्यायचंय त्याला, कस्टमर टेबलचा आयडीचा रेफरन्स द्यायचा. कस्टमर टेबल मध्ये पण आयडी आहे. Okay, now when we use these particular references keyword from the another table, now the column name of these ID and used in a current table, म्हणजे बँक मध्ये यूज केलेला कॉलमचं नाव आणि तुमच्या टेबल मध्ये तिकडे कस्टमर टेबल मध्ये यूज होणारे प्रायमरी कीचं नाव, कॉलमचं नाव, दोन्ही काय पाहिजे, त्या ठिकाणी इक्वल असायला पाहिजे. Now here we establish the relationship between bank table and customer table. आता मी जर एखाद्या टेबल मध्ये, बँक टेबल मध्ये जर डेटा इन्सर्ट करायला घेतला, नाव आय वॉन्ट टू इन्सर्ट इनटू बँक. ओके, इन्सर्ट इनटू बँक व्हॅल्यूज.
काय काय डेटा इन्सर्ट करायचा? बँक आयडी, सपोज मी बँक आयडी दिला 1, ओके. बँक नाम नेम दिलं मी HDFC, ओके. बँकचं नाव काय दिलं मी? HDFC आणि कोपरगाव. ऍड्रेस काय दिला? कोपरगाव दिला. आता ह्या रेफरन्स मध्ये आपण अशाच कस्टमरचे ऍड्रेस देऊ शकतो किंवा अशाच कस्टमरचे आयडी आपल्याला देता येतील जे कस्टमर टेबल मध्ये अवेलेबल असतील. तर आपल्या कस्टमर टेबल मध्ये अवेलेबल कोण कोण आहेत ते बघा. 101, 2, 3, 4, 5 असे नंबर्स अवेलेबल आहेत. जर मी ह्या नंबरच्या व्यतिरिक्त समजा मी इथे दिलं 107 जो ऑलरेडी तिथे नाहीये, जेव्हा असा नंबर आपण देतो त्यावेळेस तो नंबर इन्सर्ट होत नाही. ओके. अननोन फील्ड HDFC इन द सेन्स दॅट इज वी नीड टू रिप्रेझेंट इट इन द सिंगल कोट. ओके. व्हेअरकॅर असल्यामुळे ते सिंगल कोट मध्ये द्यावं लागेल. कॅन मेन्शन इन द सिंगल कोट. आता इथे बघा काय म्हटलंय? कॅन नॉट ऍड अपडेट चाइल्ड रो फॉरेन की कन्स्ट्रेंट. कोणती चाइल्ड रो तुमची? फॉरेन की. म्हणजे कोणती? 107. constraint fails, that is class test bank constraint bank, that is foreign key id references customer id. कारण त्या कस्टमर टेबल मध्ये 107 नाहीये म्हणून तो तुमच्या बँक मध्ये त्याला ऍड करू शकत नाही. मग असेच फक्त फील्ड ज्या कस्टमर टेबल मध्ये अवेलेबल आहेत तेच रेकॉर्ड तुम्हाला काय करता येतील? बँक टेबल मध्ये कन्सिडर करता येतील. आता मी हे 107 च्या ऐवजी मी इथे 101 म्हटलं. आता माझं रेकॉर्ड इन्सर्ट झालं. काय रेकॉर्ड इन्सर्ट झालं माझं? 1 HDFC कोपरगाव 101. म्हणजे थोडक्यात काय? 101 ह्या कस्टमरची बँक कुठली आली? तुमची HDFC बँक आली. कुठल्या शाखेमधनं? कोपरगाव शाखेमधनं. अशाच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी HDFC सपोज या ठिकाणी दुसरी बँक ऍड केली SBI आणि ही SBI मी कन्सिडर केली नगर. कुठनं आहे? नगर ब्रांचची ही SBI बँक आहे आणि नगर मधनं आपण कोणाला घेतलं होतं? अहमदनगर मधनं आपण 101 ला घेतलं. ओके ठीक आहे. त्यानंतर मी 103 ला ही बँक काय केली? ऍड केली. म्हणजे 103 हा कस्टमर त्या बँकेचा आहे. 103 नंबरच्या कस्टमरला ती बँक ऍड केली. ओके. अशा पद्धतीने तुमचे दुसरं रेकॉर्ड इन्सर्ट झालं. त्यानंतर मी तिसरं रेकॉर्ड इन्सर्ट केलं. सपोज थर्ड बँक कन्सिडर केली. SBI झाली. आणखी एक बँक कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल वी कन्सिडर बँक ऑफ बडोदा. ओके. BOB. आता ही जी बँक आहे ही मी पुण्यामधनं पुणे ऍड्रेसची बँक कन्सिडर केली आणि त्या ठिकाणचा जो कस्टमर आहे तो 4 नंबरचा 104 चा जो कस्टमर आहे तो त्या बँकेला मी काय केला? अटॅच केला. लक्षात आलंय? नाउ वी कॅन सिलेक्ट द रेकॉर्ड. सिलेक्ट स्टार फ्रॉम बँक. ओके. वी हॅव दिस पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन. आता ह्या टेबल वरनं तुम्ही काय कन्सिडर करू शकता किंवा कंक्लुजन काय देऊ शकता? जर तुम्हाला विचारलं की जो कस्टमर आहे, सपोज मी म्हंटल की 101 हा कस्टमर कुठल्या बँकेचा कस्टमर आहे? 101 हा कस्टमर कोणत्या बँकेचा आहे? तर तुम्हाला ती बँक कुठे फाइंड आउट होणार आहे? ह्या आयडी वरनं तुमची जी बँक आहे ती बँक कुठली फाइंड आउट होते? आता मी इथे दोन्ही रेकॉर्ड सायमल्टेनियसली कन्सिडर करतो. सिलेक्ट, इथे बँकचा रेकॉर्ड आलाय. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर. ओके. तर इथे दोन्ही रेकॉर्ड आले. समजा मी म्हंटल की 101. ओके. तर हा 101 कोणत्या बँकेचा कस्टमर आहे हे तुम्ही कशावरनं फाइंड आउट करणार? आयडी 101 वरनं. कारण जर मी इथे फॉरेन की जर वापरली नसती, आयडी फॉरेन की यूज केली नसती तर माझं ह्या दोन टेबल मध्ये काहीच रिलेशन नसतं. परंतु आता इथे दोन टेबल मध्ये रिलेशनशिप इस्टॅब्लिश झाली. ती कोणती? आयडी ह्या प्रायमरी कीवर. म्हणजे थोडक्यात आयडी प्रायमरी की ह्या टेबलची आहे परंतु फॉरेन की म्हणून ती कोणत्या टेबल मध्ये वापरली गेली? बँक ह्या टेबल मध्ये वापरली गेली. आपण जर या ठिकाणी डिस्क्रिप्शन जर बघितलं इथे, ओके, दॅट इज द की. हिअर वी कॅन से आयडी. आयडी ही काय आली तुमची इथे? की रिप्रेझेंट झाली बघा, MUL. ओके. MUL नावाने म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात तुमची मल्टिप्लिसिटी ची जी की आहे किंवा रिलेशनशिप जी आहे ती रिलेशनशिप नुसार ती की काय झाली तिथे ऍड झाली. मग तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन किंवा ते अशा पद्धतीचे रिलेशनशिप इस्टॅब्लिश करण्यासाठी फॉरेन की कन्स्ट्रेंट काय करता येतं? यूज करतात. दॅट इज नथिंग बट द रिप्रेझेंटेशन ऑफ अ फॉरेन की कन्स्ट्रेंट. आता आपण या ठिकाणी ही फॉरेन की कन्स्ट्रेंट कोणत्या याच्या मार्फत यूज केलंय? अल्टर टेबल मार्फत आपण ऍड केलंय. हेच फॉरेन की कन्स्ट्रेंट तुम्ही टेबलची डेफिनेशन देत असताना सुद्धा तुम्हाला काय करता येतं? ऍड करता येतं. ओके.
आता मी टेबलची डेफिनेशन पहिले दिली आणि नंतर मी कन्स्ट्रेंट ऍड केलं, परंतु तुम्ही जेव्हा टेबलची डेफिनेशन द्यायची त्याच वेळेस तुम्ही काय करू शकता, ते फॉरेन की कन्स्ट्रेंट त्या ठिकाणी ऍड करू शकता. जर आपण बँक टेबलचं डेफिनेशन जर बघितली, क्रिएट टेबल बँक, ओके, दिस इज द बँक टेबल. ओके, आता इथे बँक आयडी आलं, बँक नेम आलं, ऍड्रेस आलं, तर इथे तुम्हाला आणखी एक कॉलम ऍड करायचा आहे, त्या ठिकाणी आयडी नावाने. ओके, आयडी नावाने. आता फॉरेन की कन्स्ट्रेंट डेफिनेशनच्या वेळेस कसं अप्लाय करतात ते मी फक्त तुम्हाला इथे सांगतो. जे आपण अल्टर टेबल कमांडचा युज करून वापरलं तेच तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, आता ह्या लोकेशनला डायरेक्ट डेफिनेशनचा युज करून द्यायचं आहे. तर आपल्याला नवीन कॉलम या ठिकाणी द्यायचा आयडी, तो इंटिजर असणार आहे आणि त्याचं कन्स्ट्रेंट असणार आहे फॉरेन की. फॉरेन की, फॉरेन की रेफरन्सेस. कोणाचा रेफरन्स घ्यायचा त्याला, कस्टमर टेबलचा. कस्टमर, आणि त्या कस्टमर मधनं कोणत्या कॉलमचा रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला, आयडी ह्या कॉलमचा रेफरन्स द्यायचा आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला ही डेफिनेशन काय करता येते, टेबल क्रिएट करत असताना आपल्याला ती फॉरेन की कन्स्ट्रेंट काय करता येतं, सेट करता येतं. लक्षात आलंय. नाउ दिस इज द एव्हरीथिंग रिलेटेड टू दॅट ऑफ द फॉरेन की कन्स्ट्रेंट. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही फॉरेन की कन्स्ट्रेंट युज कराल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचा ज्या टेबलचा रेफरन्स तुम्ही वापरला पहिले त्या टेबलला व्हॅल्यू स्टोअर करा. थोडक्यात आपण कस्टमर टेबलचा रेफरन्स इथे वापरतोय बँकमध्ये, त्यामुळे आपल्याला कस्टमरला आधी रेकॉर्ड इन्सर्ट असणं गरजेचं आहे, तरच बँकमध्ये आपल्याला त्याची व्हॅल्यू काय करता येते, युज करता येते. ते मी तुम्हाला आता आधीच्या केसमध्ये त्या ठिकाणी एक्सप्लेन केलंय. लक्षात आलंय. अशा पद्धतीने तुम्हाला हे टेबल्स त्या ठिकाणी रेफरन्सेस युज करून किंवा रिप्रेझेंट करून त्या ठिकाणी दाखवता येतात. त्यानंतर शेवटची एक कमांड या ठिकाणी राहिली अल्टर टेबल कमांड नंतर, दॅट इज रिनेम कमांड. रिनेम इन द सेन्स दॅट इज टू रिनेम द नेम ऑफ द पर्टिक्युलर कॉलम. एखाद्या कॉलमचं नाव तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर रिनेम कमांड काय केली जाते, त्या ठिकाणी युज केली जाते. सिंटॅक्स इज रिनेम टेबल. Okay, if you want to rename the particular table also, we use the rename command. Rename table, old table name to the new table name. Suppose you want to consider the same example, rename command for rename. आता मला काय करायचंय, कस्टमरच्या ऐवजी मला बँक कस्टमर म्हणायचंय. रिनेम माझं ओल्ड नेम आहे कस्टमर. ओके, तर मला रिनेम ओल्ड नेम मी दिलंय, आता मला नवीन नेम द्यायचंय, रिनेम टू बँक कस्टमर. बँक कस्टमर. ओके, काय म्हटलं मी, बँक कस्टमर म्हटलं. रिनेम कस्टमर, सॉरी रिनेम टेबल म्हणावं लागेल आपल्याला. रिनेम टेबल कस्टमर टू बँक कस्टमर. वन रो इज अफेक्टेड. आता आधीच्या केसमध्ये आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर म्हटलं होतं. आता मी जर सेम क्युरी एक्झिक्यूट करायला गेलो तर तो काय सांगतोय बघा, कस्टमर डझंट एक्झिस्ट. तर मी आता या ठिकाणी म्हणतोय बँक कस्टमर, बँक अंडरस्कोर कस्टमर. मला तो रेकॉर्ड सर्च करेल किंवा रेकॉर्ड शो करेल, म्हणजे जो ऑलरेडी कस्टमर टेबल होता तो काय झाला, आता बँक कस्टमर नावाने काय केलं गेलंय, रिनेम केलं गेलंय. लक्षात आलंय. अशा पद्धतीने ही रिनेम कमांड काय करता येते, तुम्हाला युज करता येते. गॉट इट. दॅट इज द रिनेम कमांड फॉर द टेबल, टू रिनेम द टेबल, टू असाइन द न्यू नेम टू द गिवन टेबल. अशा पद्धतीने तुम्हाला हे कमांड्स, डेटा डेफिनेशन लँग्वेजच्या कमांड्स, दॅट इज एव्हरीथिंग रिलेटेड टू द डेफिनेशन ऑफ द डेटा. हे सगळे आपण डेटाची डेफिनेशन दिली. ओके, दिस इज दीज रोज आर नथिंग बट द टपल्स. हे जे आहे 102 सागर, 29 पुणे, 45,000 नल, हे एक टपल झालं. ओके, दॅट इज नथिंग बट द टपल. These are nothing but ID, CNAME, age, address, salary, gender are nothing but the columns, or we can consider the attributes of the entity bank customer. Bank customer ही entity आहे आणि त्या एंटिटीचे हे काय आले, ऍट्रिब्यूट्स आले. ते ऍट्रिब्यूट्स ऍज अ कॉलम म्हणून टेबलचे काय, टेबलला काय केले जातील, युज केले जातील. लक्षात आलंय. दॅट इज ऑल related to that of the data definition language. Okay, now today we conclude our session at this particular point. Next lecture we discuss about the data manipulation language and the corresponding commands with hands-on practicals. Okay, now we can stop the point.